पालक बंधू भगिनींनो नमस्कार. आपल्या विनया कुलकर्णी या यूट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी मनापासून स्वागत करते. आजची मुलं आणि आपण काय फरक वाटतो? खरं तर आपण सगळेच जण नेहमी बोलताना म्हणत असतो, आमच्या वेळी नव्हतं बाबा असं. ह्या पोरांच्या वेळचं काही जग वेगळंच आहे आणि आमचे आई-वडील काय असे लाड करत नव्हते. एका दणक्यात त्या तिकडं पडत होते. पण आत्ताच्या मुलांचे मात्र लाड इतके झालेत, की आई-वडील आणि मुलं यांच्यातलं नातंच काही वेगळं झालंय. आम्ही थर, थर, थर कापत होतो. खरी गोष्ट आहे. आपल्या वेळचे खेळ आणि आत्ताच्या मुलांचे खेळ यात खूप जमीन आसमानचा फरक आपल्याला झालेला दिसतो. आपल्याला वस्तूंची रेलचेल नव्हती. अगदी मोजक्याच वस्तू मिळायच्या. मग त्या खेळण्याच्या असो, खाण्याच्या असो, वापरण्याच्या असो. मातीत मळलेले हात, त्या हातांनी साकारलेल्या कलाकृती म्हणजे आजच्या काळातला आपला त्यावेळचा क्ले होता ना, तो सुद्धा अगदी मनसोक्त भरपूर मातीत खेळणं, त्याची चित्र करणं, खेळणी तयार करणं, मित्रांच्या सोबत बसून आई माझं पत्र हरवलं खेळणं, बाईंनी सांगितलेल्या गोष्टी ऐकणं, तो डब्यात सगळ्यांनी एकत्रितपणे तुझं काय आहे? तुझं काय आहे? तुझं काय आहे? करत एकत्रितपणे डबा खाणं. अगदी रडणं, ओरडणं, खेळणं या सगळ्या गोष्टी काही वेगळीच धमाल होती ना. खेळसुद्धा आपले असे आता मोबाईलमधल्या गेमचे नव्हते ना. आपले खेळ हे खऱ्या ग्राउंडवरती असायचे. जिथं पळताना गुडघे फुटायचे, कोपर फुटायचे, डोक्याला खूप पडायची. रडत, ओरडत, थंडी गारठ्यात आपण तसंच शाळेला जायचो, ते सुद्धा हसत-खेळत. चित्र रंगवायचो, चित्र काढायचो, मौज मजा करत, मुलांमध्ये मिसळत आपलं शिक्षण अगदी आनंददायी व्हायचं. हे सगळे क्षण अविस्मरणीय वाटतात ना. आत्ताची मुलंसुद्धा खेळतात, पण बरीच मुलं मोबाईलमध्येच क्रिकेट खेळतात, मोबाईलमध्येच फील्डिंग करतात, मोबाईलमध्येच बॉलचा पाठलाग करतात. आत्ताची मुलं आणि पूर्वीची मुलं खरंच फरक वाटतो ना. शाळेला जायला सुद्धा सुविधा कुठली हो? त्या नावेतून जायचं पलीकडं. कधी-कधी तर गळ्याइतक्या पाण्यातनं चालतच जावं लागायचं. ते दप्तर भिजायचं, कपडे ओले व्हायचे. पण काय करायचं? शाळा गाठायची आणि शिक्षणाची ओढ म्हणून आणि हो, पालकांना त्यांच्या उद्योग व्यवसायात मदत पण आपल्याला करावी लागायची. या सगळ्या गोष्टींमधून शिकताना एक वेगळीच धमाल होती आयुष्यात खरं तर. पतंग उडवताना गॅलरीत जायचं, मोकळ्या मैदानात जायचं. कधी-कधी तो पतंग अडकलेला पतंग दुसऱ्याच्या गच्चीवरून काढायला जायचं आणि त्यांचं काहीतरी फोडून यायचं. गल्लीतल्या गल्लीतच खेळताना माती गोळा करायची, किल्ला तयार करायचा. त्याचबरोबर वेगवेगळे खेळ. टायर पळवणं हा तर अगदी सगळ्यांच्या आवडीचा खेळ. सायकलचं जुनं झालेलं टायर कधीच ते फेकून दिलं जायचं नाही आणि त्याच्यात पाणी साचून डास तर मुळीच व्हायचे नाहीत. कारण त्या टायरला उसंतच मिळायची नाही. त्याच्यासोबत पळत, धावत, पळत आपली उंची वाढायची. विट्टी-दांडूनी अलगद असा नेम टिपणं व्हायचं. खरंच आपण किती भाग्यवान होतो ना. पालक बंधू भगिनींनो, हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा तुमच्या लहानपणीच्या आठवणी आल्या असतील ना? तर तुम्हाला नेमकं काय-काय आठवलं? आपलं बालपण आणि आत्ताच्या मुलांचं बालपण यात काय फरक वाटतो? कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या बालपणीच्या आयुष्यात पुन्हा एकदा कमेंटच्या माध्यमातून जा. भेटूया अशाच इंटरेस्टिंग अशा पॅरेंटिंग, सोशल, मोटिव्हेशनल आणि स्टोरी टेलिंगबद्दलच्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत